श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. महादेवाला प्रिय आहेत या 6 राशी. श्रावण महिन्यात बदलणार त्यांचे नशीब. सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. तसेच अनेक शुभयोग श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी घडत आहेत. या शुभ योगादरम्यान महादेवासह माता पार्वतीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिषांच्या मते भगवान शिवाला 6 राशी खूप आवडतात. या राशींवर भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद असतो. त्यांच्या कृपेने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. चला तर बघूया त्या 6 भाग्यवान राशी कोणत्या आहेत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. मेष रास. भगवान शिवाला मेष रास प्रिय आहेत. या राशीची देवता मारुती राया आहे, जे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहेत असे मानले जाते. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मेष राशीसाठी श्रावण महिना अतिशय शुभ असणार आहे. सध्या धनाचा स्वामी बृहस्पती मेष राशीच्या पृथ्वी ग्रहात स्थित आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना श्रावणमध्ये विशेष आर्थिक लाभ मिळेल. मेष राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात सुख समृद्धी नांदण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा लाभ होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात मोठा आणि सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे. कोर्ट केसेसमधून तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता. त्यानंतर आहे वृषभ रास. आदिशक्ती माता पार्वती ही वृषभ राशीद्वारे पूजली जाणारी देवी आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांवर भगवान शिव यांची विशेष कृपा करतात. वृषभ राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरणार आहे. सध्या वृषभ राशीमध्ये गुरु आणि मंगळ स्थित आहेत. या राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. अध्यात्माकडे कल वाढेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि संपत्ती वाढेल. या काळात तुम्हाला निवांतपणा जाणवेल. पदोन्नती आणि पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायातही फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणूक आणि भाडे इत्यादीद्वारे पैसे कमावण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. त्यानंतर आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खूप शुभ असणार आहे. यावेळी सूर्यदेव आणि शुक्रदेव कर्क राशीत आहे. त्याचबरोबर गुरु आणि मंगळाची शुभ राशीही कर्क राशीवर पडत आहे. या राशीमध्ये देवगुरु बृहस्पती श्रेष्ठ आहे. या राशीच्या पूज्य देवतांचे दैवत
महादेव हे भगवान शिव आहेत. यासाठी कर्क राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असते. यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात. कार्यक्षेत्रात मान सन्मान मिळून आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळू शकतो. उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण असू शकतं. त्यानंतर आहे तूळ रास. तूळ राशीची देवता देवी पार्वती आहे. या राशीसाठी श्रावण महिना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ राहील. या राशीत शनिदेव श्रेष्ठ आहे. त्यामुळे तूळ राशीला करिअरच्या बाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत. श्रावण महिन्यात तूळ राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा होईल. तूळ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही पैसा कमावण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे मकर रास. महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहे. ही रास भगवान शिवाची आवडती रास आहे. या राशीच्या लोकांवर न्यायदेवता शनिदेवासह भगवान शिवाची कृपा असते. सध्या शनिदेव मकर राशीच्या लोकांची परीक्षा घेत आहेत. परीक्षेत यश मिळाल्यावर मकर राशीच्या लोकांना जीवनाचा मुख्य आधार मिळेल. लवकरच मकर राशीच्या लोकांना 7.5पासून मुक्ती मिळेल. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होऊ शकते. जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते, महादेव त्यांची मनोकामना पूर्ण करू शकतात. या लोकांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. घर आणि वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते. व्यवसायातही अपेक्षित लाभ होऊ शकतो. खाजगी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे कुंभ रास. भगवान शिव देखील कुंभ रास प्रिय आहे. या राशीची देवता भगवान शिव आहे. कुंभ राशीच्या लोकांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो. 7.5च्या काळात व्यक्तीला जीवनातील कठीण टप्प्यातून जावे लागते. पण कुंभ राशीच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांचा सामना करावा लागतो. शनिदेवाची
विशेष कृपा तुमच्यावर श्रावण महिन्यात होईल. त्यांच्या कृपेने तुम्हाला शुभ कार्यात नक्कीच यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. श्रावण महिना शुभ राहील. तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या राशीच्या विद्यार्थ्यांना बुध गोचरचा लाभ मिळू शकतो. बेरोजगार असणाऱ्या लोकांचे या दरम्यान भाग्य खुलू शकते. या काळात आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. बरेच दिवस रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते. नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. कष्टाचं गोड फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कामात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवे मार्ग सापडण्याची शक्यता आहे. प्रेमात असाल तर प्रेमसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.